नमस्कार, मैं गौरी वर्मा, देख रहे हैं आप सी न्यूज भारत। खबर महाराष्ट्र से है। यहाँ स्थानीय कोलार शहर के शिवनी में श्रीलंका से आए तथागत भगवान बुद्ध के अस्थि कलश के दर्शन आयोजक अभिजीत जयेंद्र वानखेड़े सहित बड़ी संख्या में शिवनी गांव के बौद्ध उपासक और उपासिकाओं ने दर्शन कर गांव में धार्मिक माहौल बना दिया। मौके पर गांव में अस्थि कलश का जुलूस निकाला गया। धम्म विनय भूमि सेवा द्वारा ग्रामवासी, जिला परिषद के पूर्व उपाध्यक्ष दामोदर जगताप, धम्म विनय भूमि समिति के वसंत अवचार आदि प्रमुख रूप से उपस्थित रहे। देखिए रिपोर्ट। गावामध्ये जे तथागत गौतम बुद्धाच्या अस्थी आल्या त्याचा आपल्याला हर्ष कशा प्रकारे होत आहे? सुलाई बौद्ध ट्रस्ट सेवा समितीचा सचिव राष्ट्रपाल इंगळे आणि या नात्याने या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आज आमच्या गावामध्ये अतिशय बौद्धमय वातावरण निर्माण झालेलं आहे। पवित्र भिक्षू संघाच्या माध्यमातून श्रीलंकेवरून तथागत भगवान गौतम बुद्धाचे अस्थि कलश या ठिकाणी त्यांनी आणल्यात आणि संपूर्ण गावामधील बौद्ध बांधवांवर एक प्रकारचे उपकारच केलेत। अतिशय आनंद वाटत आहेत। या अस्थि कलशाचं दर्शन घेणं म्हणजे आमचं या ठिकाणी अतिशय आम्ही म्हणजे आनंद व्यक्त करत आहोत। संपूर्ण गावातील बौद्ध बांधव, लहान मुलं, बाया, सर्व उपासिका भगवान गौतम बुद्धाच्या अस्थि कलशाचं दर्शन घेण्यासाठी रांगेनं आणि शांततामय संपूर्ण गावात वातावरण अतिशय आनंदाचं होऊन संपूर्ण महिला, संपूर्ण गावातील वातावरण बुद्धमय झालेलं आहे। अतिशय आनंद प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद व्यक्त म्हणजे उमटत आहे। खरोखर श्रीलंकेमधून आलेल्या या भगवान बुद्धाच्या अस्थी आता नागपूरला जातील। नागपूरवरून बौद्धगया या ठिकाणी त्यांचं अशा प्रकारचा प्रवास आहे। असाच कार्यक्रम आमच्या या ठिकाणी पवित्र भिक्षू संघाच्या माध्यमातून होत असतो। हा अगदी कधी न आलेला हा योग आज या भिक्षू संघाच्या माध्यमातून आमचा तरुण एक युवक आहे अभिजीत वानखेड़े, याच्या माध्यमातून संपूर्ण टीम, हे पोरं आमचे सर्व उपासक, लहान लहान बालक अतिशय मेहनत करून रात्री सर्व हा परिसर स्वच्छ करून भगवान गौतम बुद्धाचा कलश या ठिकाणी उपस्थित केला आणि सर्वांना त्यांचं दर्शन घडलं। खरोखर आम्ही धन्य झालो। आम्ही असाच कार्यक्रम पुन्हा या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि सर्व गावातील बौद्ध उपासक आणि उपासिकांना अशा प्रकारे महामानवाच्या वेगवेगळ्या अवयवांचं या ठिकाणी दर्शन होईल, अशा ठिकाणी एक हे राहील, संकल्पना राहील। आज 29 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता धम्मधारा बुद्ध विहार या ठिकाणी बनते सुगत यांच्याद्वारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व धर्मसेनापती सारिपुत्र धर्मसेनापती मोगलायन भंतीजी आणि महामहिंद्र भंतीजी यांच्या अस्थि धातू आपल्या धम्मधारा बुद्ध विहार या ठिकाणी आल्या होत्या आणि त्या ठिकाणाहून सुलाई बुद्ध विहारापर्यंत आपण त्यांची पालखी यात्रा काढत लोकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी सुलाई बुद्ध विहार या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे। गावातील सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक तथा उपासिकांची या कार्यक्रमाला आपल्याला साथ भेटली। सर्वप्रथम मी आभार माझे जे साथी आहेत त्यांचं मी मानतो की हा कार्यक्रम आणि गावातले जे उपासक आहेत यांच्या सर्वाच्या अथक परिश्रमानं हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला। आज हा कार्यक्रम झाल्यानंतर पूजनीय भंतेजी नागपूरला जाणार आहेत आणि त्यानंतर ते श्रीलंका येथे वाटचाल करतील। तरी महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता प्रवीण की रिपोर्ट। इस खबर में बस इतना ही। देश दुनिया की बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।